वाजिद भाई नमस्कार. नमस्कार. आता जुन्नर नगरपालिकेची निवडणूक शेवटच्या टप्प्यात आहे. आज प्रचार यंत्रणा सगळी बंद होणार. उद्या मतदान आहे, परवा रिझल्ट आहे. ही निवडणूक कशी राहिली? चेतन भाऊ, पहिले तर तुमचं धन्यवाद का आज तुम्ही माझी मुलाखत घेण्यासाठी माझे घरी आले आणि माझे दोन शब्द हे जनतेसमोर तुम्ही मांडणार आहे. आता जी नगरपालिकेची निवडणूक आहे, आज त्याचा शेवटचा दिवस. उद्या मतदान होणार, परवा निकाल होणार. हे सगळं पाहून मला आज आनंद होतो आहे की लोकांमध्ये एक वेगळी उमंग आहे, लोकांमध्ये एक वेगळा उत्साह आहे. वातावरण सगळीकडे एकदम चांगलं आहे. आणि खरं सांगू तर सायलेंट वोटर आहे. सायलेंट वोटर आहे. वोटर लई सायलेंट आहे एकदम. आज जे ते आपल्या आपल्या प्रभागाची जेव्हा रॅली काढतो तर फक्त त्यांचे जवळचे लोक घेऊन रॅली काढतात. त्याच्यात वोटर्स दिसत नाही. आपण स्वतः पण उमेदवार वाजिद भाई, मग त्याच्यात कसं काय राहिलं? कसा प्रचार केला? जनतेसमोर काय आव्हानं दिली? जनतेने काय आपल्याला सांगितलं? मी पूर्ण प्रचारमध्ये फक्त मी माझे कार्य जनतेसमोर मांडले. मी कोणाहीवरती टीका न करता मी स्वतः काय करू शकतो, काय केलेलं आहे, काय करणार आहे, माझी काय इच्छा आहे, समाजाचे कोणते कोणते अडचणी आहे, हे सगळं लोकांना सांगून पुढं आपल्याला काय करायचं आहे. बरं, मी आता तुम्हाला विचारतो, काय कार्य येतं? चेतन भाऊ, माझे कार्य खरं तर लोकांपर्यंत पोचलेले आहे. लोकांना सगळ्यांना माहीत आहे का वाजिद इनामदार कोण आहे, कसं कार्य आहे. मला काही वेगळं सांगायची गरज नाही आहे. आणि ते सांगणं पण माझं चुकीचं आहे. ते एक म्हणजे मला असं वाटतं की आपण स्वतःची बढाईमध्ये मी पण आणून मी 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 केलेलं कामं हे करणं योग्य नाही. मला असं जाणवतं आपण काय करतो हे लोकांना सगळ्यांना माहीत पाहिजे. काय करणार आहे हे माहिती लोकांना एक विश्वास आहे की नाही, हा कार्य करत आलो आहे, पुढं पण करणार. आज इलेक्शन आहे म्हणून लोकांना का दाखवायचं नाही का मी हे काम केलेलं आहे. पण तुम्हाला खरं सांगू तर एज्युकेशन लाईन मोस्ट इम्पॉर्टंट. एज्युकेशन लाईनमध्ये माझी लई मोठी म्हणजे माझी इच्छा आहे का आज आमची अंजुमन शाळा हे पार मला म्हणजे उच्च शिक्षणापर्यंत न्यायची आहे. दुसरं, लोकांना नोकऱ्याची लई आमच्या इथं अडचण आहे. पोरं आता जे आहे नवीन पिढी शिकत आहे. नवीन पिढी शिकत असताना त्यांना पुढे जी अडचण येणार आहे नोकऱ्याची, सांगा त्यांना म्हणजे काही इंटरव्ह्यूमध्ये काय मदत करायची, काय नोकऱ्यांमध्ये मदत करायची, हे भरपूर कामं करायची आपल्याला. आत्तापर्यंत करतच आलेलं आहे, पण अजून भरपूर लोकांना आपल्याला हे संधी द्यायची आहे. आज खरं सांगू तर माझे मागं जे आहे हाजी शफी मोमीन, त्यांच्या माध्यमातून अजून तुम्हाला सांगतो मी पुण्यातले काही मोठे मोठे कंपन्यामध्ये टाटामध्ये लोक आहे. तुम्हाला सांगतो आपले मंत्रालयात आपले शेख साहेब आहे, यांच्या मार्फत भरपूर कामं करायची भरपूर, जेणेकरून लोकांना जे आहे आज लोकांनी म्हणजे जे एक तुम्ही पाहिलं असेल का 4-5 वर्ष आधी लोकांमध्ये हे भावना संपली होती का बाबा शिकून काय उपयोग होणार नाही, शिकून काय होणार, नोकऱ्या भेटत नाही हे ते. पण आज लोकांमध्ये आम्ही विश्वास ते जाणवले की बाबा नाही, भरपूर IT सेक्टर आहे, तुमचे कंपन्या आहे, तुमचं मंत्रालयातून जे आपले शेख साहेब जे आपल्यासाठी जे समाजात कामं करते त्यांच्या मार्फत आपण लोकांना भरपूर नोकऱ्या पण उपलब्ध करून दिलेल्या आहे. तुम्हाला सांगतो पॅरामेडिकलमध्ये आपलं भरपूर काम आहे. पॅरामेडिकलमध्ये आपण लोकांना जे म्हणजे सांगितलेलं आहे का शॉर्टकट शिक्षणामध्ये तुम्ही कोणते चांगले आपण कामं करू शकतो, ते सगळं सांगणं आपल्या लोकांचं काम आहे. आणि राहिला तुम्हाला माहिती आहे का मी आरोग्य क्षेत्रात, मला नाही वाटत की मी योद्धा म्हणून पुरस्कारही भेटला होता, आम्हाला माहिती आहे, त्याची आम्ही बातमी कव्हर केली होती. चेतन भाऊ, त्या कोविड काळात तुम्ही जे मला मदत केलेली आहे, वायकरनी जी मदत केलेली आहे, जे शफी मोमीननी मला मदत केलेली आहे, अजून भरपूर जणांनी मला इतकी मदत केलेली आहे, ते मदतीच्या हिशोबाने मी लोकांना ती मदत पोचण्यात
कामयाब राहिलेलो आहे. आणि मला खुशी आहे की आज मला माझ्या जुन्नर शहरात 3 गणपती मंडळींनी मला बोलून माझं सत्कार केलं होतं. त्या टायमिंग कोविड योद्धा म्हणून मला माझी निवड केली होती. आणि खरं सांगू तर त्या टायमिंगला म्हणजे अशी परिस्थिती होती, सगळ्यांना माहिती काय झालं होतं. महामारी चालू होती, लोकांकडे एक प्रश्न नव्हतं, आर्थिक प्रश्न होते, तुमचे सगळंच अडचणीचा विषय होता. त्या अडचणीत आपल्याला परमेश्वराने निवड केली. मी परमेश्वरांचा लय आभारी आहे का त्यांनी माझी निवड केली त्या कार्यासाठी आणि आपण ते काम केली. बरं, आता हे राहिलं, मग तुम्ही मागं केलेली कामं सांगितली, पण आता जो प्रभागाचा विकास आहे त्याच्याबद्दल काय नियोजन केलेलं आहे? बघा, आज जे मी प्रभागमध्ये लढतोय, आपण जे कामं केली ना, अख्ख्या तालुक्यात म्हणजे जेवढी पण मुस्लिम समाजाची आर्धी अडचणी होती, कुठं कब्रस्तानाची वॉल कंपाऊंड होती, कुठं मशिदीचे कामं होती, कुठं लोकांना सभामंडपाची कामे होती, हे सगळं आपण अतुल शेटकडे वारंवार मांडून लोकांची ती अडचण आपण पूर्ण तालुक्याभर आपण कामं केलेले. राहिलं माझे प्रभागामध्ये, तर प्रभागामधून जर कधी आपण प्रभाग जिथून चालू होतं तिथून जर चालू केली तर अतुल शेटचे निधीचे मार्फत आपण लंबूबाबा दर्गा आहे, तिथून ते आपलं पूर्ण कॉन्क्रिटीकरण होणार आहे. कॉन्क्रिटीकरणचे जे पास झालेले आहे, तुम्हाला सांगतो मी, आपलं दारुलूम गौसे आजम हे माय मोहल्ला हा निधी आलेला आहे किंवा तो आता पेंडिंग मध्ये. पण माझं असं म्हणणं आहे की तुम्ही जे नगरसेवक झाले तर प्रभागात काय विकास करणार आहे किंवा नवीन काय संकल्पना घेऊन चालले? बरोबर, प्रभागमध्ये आपल्याला म्हणजे आपण जे विजन घेऊन चाललेलं आहे प्रभागामध्ये, सर्वात मोठा अडचणी आहे सिपाई मूल्याचे मागचं ड्रेनेज सिस्टमचं. तो ड्रेनेज सिस्टममध्ये आपल्याला एकदम म्हणजे जे बॅकवॉटर आहे त्याचा फ्लो जे आहे, आज तुम्ही जर कधी तिकडे पाहिलं असेल, भरपूर लोकांना माहिती आहे की बाबा तिथं आरोग्याची किती मोठी समस्या उभी राहू शकते. कारण की आज जे तिथं नाल्यामध्ये जे बांधकाम झालेलं आहे त्याच्यामुळं जे सांडपाणी आहे तिथंच बाहेर त्याचं काही चान्सच नाही. आज तिथं म्हणजे काही पण उद्या होऊ शकतो, आरोग्याचा लय मोठा धोका आहे. तो आपला फर्स्ट विजन आहे. दुसरा विजन आहे का आज जर काही तुम्ही पाहिलं किंवा अंबरशेठचे घर आहे, आजू काकांचं घरापासून जे सिपाई मोहल्ल्यातून माई मोहल्ल्यापर्यंत जे पाण्याचं पाईपलाईन गेलेली आहे, आपण पिण्याचं पाण्याचं जे पाईपलाईन गेलेली आहे, तिथं काहीतरी मोठी अडचण आम्हाला म्हणजे असं टेक्निकली जाणवलेली आहे. त्याच्यासाठी आपल्याला निधी टाकायचे. ती अडचण जर कधी निघाली तर आपल्याला पाण्याचा दाब जे आहे ते लोकांपर्यंत आपण चांगलं पाणी पुरवू शकतो. म्हणजे चांगल्या दाबाने लोकांना पाणी येऊ शकतं. सिपाई मोहल्ल्याला आज तुम्ही बघितलं तर पाणीची सर्वात मोठी अडचण आहे. माय मोहल्ल्याला पाणीची अडचण आहे, इथं चंदीपुराला आम्हाला पाणीची अडचण आहे. हे जेव्हा मागं लोकांनी जे काम केलेले आहे ते पाणीचं, त्या टायमिंगला असं सांगितलं गेलं होतं की 3 मजल्यापर्यंत पाणी जाणार. 3 मजल्यापर्यंत काय, आज ग्राउंड फ्लोअरला पाणी भेटत नाही आपल्याला. ते सर्वात मोठी अडचण आहे चेतन भाऊ. ते आपण पाहिलेलं आहे, ते टेक्निकली ते लोकांबरोबर चर्चा केलेली आहे, ते जे अधिकारी आहे त्यांच्याबरोबर चर्चा केली. त्यांना निधीची अडचण आहे, त्यांना ते कामं करायची. ती एक झाला पाणीच्या बाबतीत. पुढं जर कधी आपण अजून थोडंसं गेलं तर अंजुमन शाळा परिसरात तिथं आपल्याला एक म्हणजे गार्डन करायचं आहे. तिथं गार्डन म्हणजे लोकांना संध्याकाळी बसण्यासाठी जे पण आहे, लोकांना संध्याकाळी तिथं आपले जे ज्येष्ठ नागरिक आहे तिथं निवांत बसून असं म्हणजे कंदील वगैरे जसं आपलं वरती फुटपाथवरती झालेलं आहे तसं एक करायचं आपल्याला, ती एक इच्छा आहे. ते पण आपण अतुल शेठच्या मार्फत करणार आहे. काय तिथून पुढं गेलं तर जामा मस्जिद म्हणजे इथून स्टार चिकन सेंटरपासून तर माय मोहल्ला मदरसेपर्यंत तिथं आपल्याला पूर्ण ड्रेनेज सिस्टम नवीन करायची आहे. दुसरं, रस्त्याची मोठी समस्या आहे. तिथं निधी अतुल शेठचा झालेला आहे. कॉन्क्रिटीकरण तिथं होणार आहे, पण त्याआधी त्या कॉन्क्रिटीकरण होण्याच्या आधी आपल्याला जे म्हणजे तिथं आज रस्ता एकदम वरती आलेला आहे, ते खोदून करायला लागल. ते आम्ही मागच्या वेळी ते काम थांबवलेलं आहे त्याच्यासाठी. ते तिथं गेल्याशिवाय ते होणार नाही. ते काम नगरपालिकेत गेल्याशिवाय ते लोकांचे आज
आज जे पण पावसाळ्यात जे पाणी येतं तो पाणी लोकांच्या घरात जाऊन थांबतो. ते सगळं आपल्याला भरपूर कामं करायची आहे कसाब गल्लीत. आज सांगायला गेलं तर श्यामभाऊ पांडे यांचे मार्फत जे कसाब गल्लीला जे आज गल्लोने गल्लीचं तिथं कॉन्क्रिटीकरण झालेलं आहे, पण तिथं अजूनही ड्रेनेज सिस्टमचं थोडंसं प्रॉब्लेम आहे. आमच्या अतुल बेनके साहेबांच्या मार्फत आपण तो काम आपण मार्ग लावलेला आहे, पण अजूनसुद्धा तिथं भरपूर कामं करायची गरज आहे. कसाब गल्ली करणार आपण 100% करणार आहे. एवढा मोठा पाठिंबा आपल्याला अतुल शेठ बँकेचा, तर आपण काय नाही करू शकतं. आज परभागात बघितलं तर 13 कोटी रुपयाची निधी आहे भाऊ. काय कारणास्तव ती निधी कुठंतरी म्हणजे थांबली गेलेली आहे. आता हे लोकांना काही सांगायची गरज नाही कोणामुळं थांबली गेली, काय झालेलं आहे, काय अडचण आलेली आहे. पण अतुल शेठनी शब्द दिलेला आहे, या प्रभागातून जर कधी आपल्याला लीड भेटला, आपला उमेदवार विजय झाला या प्रभागात नाही पूर्ण जुन्नरमध्येच समजा, तर त्याच्या इष्टे कसं काढायचं ते सगळं अजितदादा संग त्यांचं बोलणं झालेलं आहे. 100% एवढा विश्वास मला माझ्या नेत्यावरती आहे का ते करून दाखवणार. आज जे निधी आपलं थांबलं गेलेलं आहे ते 100% लय मोठी अडचण झालेली आहे. ठेकेदारांची अडचण झालेली आहे, लय लोकांचे पैसे अडकलेले आहे तिथं. काय मागच्या वेळेस एक निसटता पराभव झाला होता आपला की थोडक्यामध्ये गेला होता. यावेळेस जनता आपल्याला साथ देईल 100% देणार. माझ्या परमेश्वरावरती माझ्या अल्लावरती विश्वास आहे मला. का मागच्या वेळी जे मी मैदानात उतरलो होतो ते अचानकमध्ये उतरलं होतं, काही कार्य नव्हता माझे. म्हणजे जे आज माझा खानदान आहे तो कुटुंबामुळं मी जर कधी म्हणजे माझे आज नाही राहिले चुलते बाबाई शेठ इनामदार, त्यांचं स्वप्न होतं. नाही, त्यांचं स्वप्न पूर्ण करायला हवं ना साहेब. 100%. मग असं रडून होईल का? आज आठवण आली त्यांची म्हणून थोडंसं मन भरून आलं. वाजिद भाई, असं पण समजते तुमच्यासाठी काही प्रेम करणारे लोक दुबईवरून आलेले आहेत मतदान करायला. 100%. मग त्यांच्या समोर असा रडका चेहरा घेऊन जाणार? नाही रडका ते थोडंसं भावनिक झालो मी, आमच्या शेठचं नाव आलं म्हणून. पण तुम्हाला सांगतो हे जे पण आहे आज मला माझ्या मागं भरपूर लोकांची साथ आहे, दुआ आहे लोकांची. मला दुबईवरनं फक्त मतदानासाठी येणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे साहेब. यस, बरोबर ना? आमची एक बहीण आहे ती दुबईला गेली होती 3 महिने. त्याचे हजबंड तिथं कामाला आहे. तिच्या हजबंडनी त्याला पाठवलं का माझा आणि तुझं लग्नाच्या मागं आज या व्यक्तीचं साथ होता. आज तो व्यक्ती आपल्यासाठी उभा आहे. 100% तू जा. ते त्याच्या सहखर्चीने आली. आज 100% ते मतदान मला करणार आहे. जवळपास माझ्या माहितीनुसार अख्ख्या जुन्नर नगरपालिकेच्या इतिहासात फक्त एक मत टाकण्यासाठी कोणीतरी दुबईवरून आले, हा एक ऐतिहासिक गोष्ट नाहीये. अल्लाह का करम आहे चेतनबाई. लोकांमध्ये ते जे आहे ना मोहब्बत आहे. लोकांमध्ये आपल्या कार्याचा 100% निकाल लागणार. प्रभागातील जनतेला जनता न्यूज तर्फे काय आवाहन करणार? आज मी फक्त एवढंच सांगू शकतो प्रभागाच्या लोकांना की मला जनता न्यूजच्या मार्फत मी सांगतोय की मला फक्त एक संधी द्या. तुम्ही एक संधी द्या मला. मागचा प्रभाव हे मी विसरलेला आहे. दुसऱ्या दिवशीपासून मी कामाला चालू केलेलं. दुसऱ्या दिवशीपासून मला स्वतः जमीरभाई कागदीनी एक सांगितलं की योद्धा तूच आहे. तू दुसऱ्या दिवशीपासून कामाला लागलं. आजपर्यंत कामे करते. माझी काय अडचण आली होती म्हणून आज मी या प्रभागातून उभं राहिलेलो आहे. पण तुझे नशिबात जर कधी परमेश्वराने लिहिलं असेल, अल्लाह ने लिखेला आहे मेरे नसीब में, तो जीत तेरी हो सकती. जमीरभाई कागदीचं पण हेच म्हणणं होतं की नाही तू काय बसू नको, तू तुझं काम कर. शेवटी बघू जनता आहे. जनता तुला साथ देणार नाही देणार मला देणार ती गोष्ट वेगळी.
पण त्यांना सुद्धा म्हणजे हे जाणवलेलं आहे का नाही बाबा यांनी काम केलेलं आहे. तर पूर्ण जनताला पण मी एवढंच सांगतोय का एकदा कामाची संधी द्या, फक्त एकदा. आणि 100% आपण तिथं नगरपालिका ठेकेदारीसाठी जात नाही, ठेकेदारीसाठी आपण जाणार पण नाही. आज मी जनता न्यूजच्या मार्फत लोकांना सांगतो का ठेकेदारी हा माझा पेशा पण नाहीये. ज्याचा पेशा असेल ते ठेकेदारीसाठी आज लाखो रुपये परवा टाकत असेल. मला टीका कोणावरती करायची नाही, लोकांना सगळं माहिती आहे कोण कशासाठी नगरपालिकाची आवड आहे. मला नगरपालिकाची आवड फक्त माझे लोकांसाठी. तिकडं जाऊन माझे हात बळकट करण्यासाठी लोकांनी मला मतदान करावे हेच माझी विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद वाचित भाई.